त्याच्यानंतर मी त्याला म्हणलं की बा मी आता पुतळा हलवणार नाही. तेव्हा त्याने मला सांगितलं की म्हणे जसं संतोष देशमुखचं केलं म्हणे तसंच एक दिवस तुझं होईल म्हणे. उचलून नेणार, फरकटत नेणार शिवाजी महाराजांना आली ना असे त्याचे बोलले होते. म्हणून मी सांगितलं बघ कसं उचलता उचला. शिवजयंतीच्या दुसऱ्या दिवशी बुलढाणा जिल्ह्यातल्या लोणार तालुक्यात येणारं चिखला या गावामध्ये जी काही घटना घडली त्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रभरात एक तीव्रता निर्माण झालेली आहे. हा नेमका काय संघर्ष होता, हा नेमका वाद का होता? छत्रपती शिवरायांचा पुतळा हटवण्याच्या कारणावरून सुरू झालेला हा वाद, पुढे हाणामारी आणि नंतर हा वाद इतका टोकाला गेला की महिलांवर अक्षरशः अमानुषपणे त्यांना बेदम मारहाण करण्यात आली. ज्यांना मारहाण करण्यात आली त्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. खरे तर संपूर्ण महाराष्ट्रभर या प्रकाराचा जो आहे संताप व्यक्त केला जात आहे. संजीवनीताई वाघ ज्यांनी छत्रपती शिवरायांचा पुतळा हटवण्याला विरोध केला होता त्या स्वतः आपल्यासोबत आहेत. सगळं त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. ताई, काय काय नेमकं घडलेलं होतं सुरुवातीपासून, तर काय नेमकी परिस्थिती? 3 तारखेला अज्ञात व्यक्तीने हा पुतळा मांडलेला होता. 4 तारखेला आम्ही सकाळी 7-8ला बघितला तो. त्यानंतर आम्ही पूजा केली, आरती घेतली. कुठेही जर महाराजांचं आगमन होत असेल तर आपण मावळे आहेत. आपण पूजा पाती आरती करणं आपलं काम आहे. त्यांच्याच राज्यात राहतो आपण, त्यांच्याच सातबाऱ्यावर राहतो, तेवढं तर काम आहे आपलं. पण या सरपंचांनी काही समाजकंटकांनी त्याला विरोध करू सुरुवातीच्या दिवसापासून विरोध होता. परंतु आम्ही समजदारपणे घेऊन घेऊन ते जसं म्हणतील इकडे हटवा आम्ही त्याला तयार होत होतो. परत ते कॅन्सल करत होते, परत हो म्हणत होते, परत नाही म्हणत होते. त्याच्यानंतर मी त्याला म्हणलं की बा मी आता पुतळा हलवणार नाही. तेव्हा त्याने मला सांगितलं की म्हणे जसं संतोष देशमुखचं केलं म्हणे तसंच एक दिवस तुझं होईल म्हणे. पण मी ती एवढी गोष्ट सिरियस घेतली नव्हती, कारण मला वाटलं नव्हतं की बीड इकडे येईल म्हणून. त्याच्यानंतर काल संध्याकाळी 5:30 वाजेच्या दरम्यान ते सगळा समाज एकत्र झाला. बाया त्याच्यात 150-200 बाया होत्या, 150-200 माणसं होते. आणि आमचा समाजच कमी आहे इथं. समाज कमी असून आम्ही भांडणाच्या कोणत्याच तयारीत नव्हतो. आम्ही आमचे लेकरं घेऊन इथं 4-5 जण आलेलो होतो. 3-4 पोरं होते माझ्यासोबत. माझी भाऊ होती, माझी भावजाई होती, माझी आई होती आणि माझी एक बहीण होती. आणि त्या तिकडं ते उचलून नेणार, फरकटत नेणार शिवाजी महाराजांना आली ना असे त्याचे बोलले होते. म्हणून मी सांगितलं बघ कसं उचलता उचला. म्हणून मी शिवाजी महाराजच्या पुतळ्याजवळ बसलेली होती आणि बाजूला माझ्या बहिणी बसलेल्या होत्या. सरपंचाने सांगितलं की या बायाला मारा. तर लगेच त्या बायानं माझ्या घरच्या बायाला मारणं चालू केलं. म्हणून मी गेले. तर मी जातच त्याच्या सगळ्या 30-35 माणसं आहे ना मला बाजूला नेऊन माझे कपडे फाडले, मला हाणमार केली, माझे लचके तोडण्याचं काम त्यांनी केलं. माझी फक्त एवढीच इच्छा आहे प्रशासनाला की मला लवकरात लवकर न्याय मिळावा. तसेच त्यांचे 2 पोलीसवाले होते त्या समाजाचे. त्यांनी माझे जे 4 मुलं होते माझ्या सोबतचे, जेव्हा माझ्यासोबत हे कृत्य घडत होतं, माझे कपडे फाडल्या जात होते, त्यावेळेस तो सानप आणि सांगाय साहेब इकडं आमच्या पोराला अडवत होते. ज्या टायमाला शेवटच्या क्षणाला यांनी लाथा बुक्क्या मारणं चालू केलं मला गोल घेऱ्यात घेऊन. आणि जेव्हा ते माझ्या डोक्यात दगड टाकणार तेव्हा माझ्या मोठ्या भावानं सानप पोलीसवाल्याला ढकलून माझा भाऊ तिकडे आला आणि तो दगड फेकला. म्हणून मी वाचले. नाही तर आज मी संतोष भाऊ देशमुख सारखीच या मराठी समाजासाठी शहीद झाले असते. पण तुम्ही आता सांगितलं पोलीस होते तिथं, पोलिसांनी काहीच केलं नाही असं म्हणणं आहे. पोलीस होते, ठाणेदार साहेबांनी केलं. पण ठाणेदार साहेबाला त्या बायाने असं घेरलं होतं. त्या बाया म्हणजे 150-200 होत्या आणि आमच्या 4-5 बाया होत्या. तर त्या एवढं मारत होत्या, त्या केस फिरू मारत होत्या. आणि असं नाही की माणसाने मलाच मारलं, माझ्या बहिणीला पण मारलं. पूर्ण व्हिडिओ आहे. एक बाबू तिडके नावाचा मुलगा आहे, तर माझ्या बहिणीला अक्षरशः पूर्ण असं हाताला वेढा दिलेला आहे केसाचा. आणि राजू सोडणे तर माझ्या डोक्यात टाकत होता दगड. त्या बायाने एवढं मारलेलं आहे त्याला. त्याच्यामध्ये PSI तिकडे अटकले. PSI साहेबांना त्यांनी इकडचं दिसूच दिलं नाही. ठाणेदाराची काही गलती नाही, पण हे जे 2 होते सांगळे आणि सानप, ह्या दोघांनी जाणून बुजून माझे कपडे फाडायला लावले. हा जो सगळा प्रकार किंवा घटना जेव्हा घडली असेल किंवा घडण्यापूर्वी तुम्ही त्यांच्यात संवाद केला असेल की पुतळा आपल्याला हटवायचा नाही, छत्रपतींचा पुतळा आहे, महाराजांचा पुतळा आहे, काय नेमकं ठरलं ते? त्यावेळेस आमच्या समाजाचे मोठे म्हणून आम्ही बुरकुल बाबा यायला बसवत असतो. काही झालं तरी, म्हणजे आपसात पण झालं तरी तेच बसतात, बाजूला पण झालं तरी तेच बसतात. ते बसून असं ठरलं त्या साईडला कॉर्नरला जागा घेऊ म्हणून. मग आम्हाला पसंत नव्हती कोणालाच, कारण शिवाजी महाराज काही वड्यात मांडण्यासारखी हे नाहीये.
त्यांनी काहीच नाही करून ठेवलं का आपल्या महाराष्ट्रासाठी. आमचा पहिला प्रश्न तर हा होता. परंतु बाबांनी सांगितलं की जाऊ द्या, एवढा संघर्ष करावा लागतो ना, महाराज तिथेही नेलं आपण तर काही अडचण नाही. त्यात पण आम्ही सांगितलं बा, ते म्हणे आम्हाला तुमच्या सोबत मुंडे मुंडे साहेबांचा पुतळा मांडायचा म्हणे. आमचा आदरणीय मुंडे साहेबांना काही विरोध नाही. आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही मांडू शकता. अक्षरशः साहेबाची आणि महाराजांची तुलना होत नाही. साहेबांच्या जागी खूप मोठे आहेत, महाराजांच्या जागी ते फारच मोठे आहेत. तरीही आम्ही समजदारपणे ना की आम्ही तयार झालो, परंतु त्यांनीच ते कॅन्सल केलं. परत चालू झाल्यानंतर वर्गणी चालू झाली, मायापासून वर्गणी देण्यात आली. माझ्या घरातली पहिली वर्गणी होती त्या याच्यासाठी, तिथं काम करण्यासाठी जी वर्गणी चालू झाली दोन्ही समाजात, ती माझ्यापासून झाली. परत त्यांनी कॅन्सल केली. त्याच्या समाजातल्या सह्या घेतल्या, माझ्या नावाची कंप्लेंट द्यायला गेले, पण कंप्लेंट ठाणेदार साहेबांनी घेतली नाही. त्याच वेळेस त्यांनी सांगितलं होतं मला की जसं आम्ही संतोष देशमुख मारला तसंच आम्ही तुला मारणार आहे, तुझी नागडी करून दिंडा आम्ही काढणार आहे. आणि त्याने त्याच प्रकारे मी म्हणते जर कधी मला त्या महिलांनी मारलं असतं ना, एवढं वाईट मला वाटलं नसतं. पण त्या माणसाने जे माझे लचके धरले, अक्षरशः माझ्या अंगावर कपडाही ठेवलेला नव्हता. तुम्ही सगळ्यांनी व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेले. त्यामध्ये आपण जाता कामा नये. त्यामध्ये आपण जाता कामा नये. आपण आणखी जे प्रत्यक्षदर्शी होते, तुम्ही घटनास्थळी पहिल्यांदा पोहोचले होते असं कळलं. काय एक घटना सुरू झाल्यानंतर मी 15 ते 20 मिनिटात माझ्या गावावरून किनगाव राजावरून मला बीबीवरून एक मित्राचा फोन आला की राजेश साहेब, आम्ही ऍडव्होकेट आहे, राजेश साहेब असा असा प्रकार झालेला आहे. आणि सिंदखेड राजा असो किंवा मेहकर, लोणार, कुठे बेळगाव राजा, जिथे काही पुतळ्याचे वाद असतील किंवा पुतळ्याचा प्रश्न असेल संबंधित, मी लगेच त्या ठिकाणी हजर होतो. प्रश्न असा आहे की आम्ही इथं आलो त्यावेळेस आमचे लोकप्रतिनिधी माजी मंत्री डॉक्टर शिंदे साहेब आले लगेच. त्याच्यानंतर मेहकर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ खरात साहेब आले. त्याचबरोबर माजी आमदार शशिकांत नाना खेडेकर हेही आले. त्याच्यानंतर योगेश भाऊ जाधव आले, ऋषी भाऊ आले, जाधव आले, अशी दादा राहटे आले. आणि परिसरातली मग आमची जी टीम होती, एक सर्वसमावेशक मराठा मोर्चा म्हणून काय एक आमचा ग्रुप आहे, त्यातली सगळीच मंडळी पटापट लगेच इथं उपस्थित झाली. उपस्थित झाल्यानंतर काय झालंय की आमचं म्हणणंच एवढं होतं. आता घटना जी झाली होती, ताई प्रचंड घाबरलेल्या होत्या. म्हणजे प्रचंड म्हणजे त्यांच्या अंगावर त्या लांडग्यांनी अशी अंगावरच्या कपड्याची अवस्था केली त्यांच्या, की पूर्ण त्यांचे हे पूर्ण फाडून हे पूर्ण इथपर्यंत. लगेच त्यांच्या बंधूने एक शर्ट दिला. ताई रात्री स्टेटमेंट रेकॉर्ड करताना पोलीस स्टेशनला इथं DYSP साहेब होते, मनीषा कदम मॅडम, त्याच्यानंतर गायकवाड साहेब होते ऍडिशनल, आणि बाकीची मंडळी होती. त्यावेळी ताईंना त्यांनी सांगितलं तुमचं स्टेटमेंट रेकॉर्ड कर. त्याच्यापूर्वी आम्ही काय झालं, बीबी पोलीस स्टेशनला रस्ता रोको केलं होतं आणि तिथं सांगितलं होतं काय की आरोपीला अटक करा, पण आरोपीला फक्त अटक, काही मंडळीचं म्हणणं होतं घटना झाल्यानंतर रास्ता रोको आंदोलन केलं होतं. घटना झाल्यानंतर पोलीस स्टेशन समोरच रस्ता रोको आंदोलन केलं आम्ही काल रात्री 8:30-9 वाजता. आणि नंतर काय झालं मग की लोकांचा फ्लो इकडे येऊ लागला सर्व. आम्हाला तिथं रस्ता रोको करण्यापेक्षा ताईची काळजी घेणं आवश्यक होती. त्यामुळं काय झालं की लगेच ताईकडे आलो, आम्ही सांगितलं की असं असं. मग ताई आतमध्ये या खोलीमध्ये बसलो आम्ही. पोलीस प्रशासनाचे सर्व लोक होते, 3-4 लोक, मी होतो, ताई होती, या ताई होत्या, ताईची आई होत्या, आम्ही 7-8 जण आत बसलो. आणि जे घडली घटना सत्य ती पूर्ण, म्हणजे एखाद्या भगिनीची किती पण समोरच्या गटाचं जे म्हणणं होतं की पुतळा हटवायचा छत्रपती शिवाजी महाराज, का असं वाटलं त्यांना? काय नेमकं काय घडलेलं होतं? नेमकी परिस्थिती अशी झाली महाराष्ट्रामध्ये की काही असे नालायक प्रवृत्तीचे लोक आलेले की त्यांना ह्या 2-4 वर्षामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची अलर्जी आहे. कारण काहीच नाही. छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे नाही तर संपूर्ण देशाचे दैवत होते. 307 ची डेफिनेशनच अशी आहे की तुम्ही बंदूक जरी रोखली एखाद्याकडे काय तरी पण 307 होऊ शकतो. आता दुपारी मराठा आंदोलक प्रणित जे आहेत मनोज जरांगे पाटील सुद्धा या ठिकाणी येऊन गेलेत. काय नेमकं त्यांनी सांगितलं तुम्हाला? पुढची भूमिका आपली काय असणार? मनोजदादांनी त्यांची भूमिका इथं मांडली. मनोजदादावर महाराष्ट्रात नाही संपूर्ण देशामध्ये प्रेम करणारे लोक आहेत. आणि मनोजदादांनी सांगितलं की 25 तारखेपर्यंत पोलीस प्रशासनाला आमची मुदत आहे. जर 25 तारखेपर्यंत जर त्या सर्व आरोपीला अटक करून, त्याच्यात महिलाही आरोपी आहे काही, जी महिला जिनं भांडण सुरू केलं त्या महिलेला, अजून कोणत्याच महिलेला अटक झालेली नाही.
आमची एवढीच विनंती आहे, त्या महिलेला पण अटक व्हावं. ज्या महिलेने आम्हाला 10 महिलेनी एका महिलेला मारलंय, केस धरून आपटलंय. आमच्या मुलींची, माझी एक 12 वर्षाची मुलगी, तिचं नरड दाबलेलं आहे, अक्षरशः इकडून नख डोकं फुटलेलं आहे, असं पूर्ण इथून इथपर्यंत. आणि 1 वर्षाची पुतणी माझी छोटी, यांच्या बोटाला होती ती. त्यांना वाटलं ती यांचीच मुलगी, त्यांनी उचलून नेली ती. 2 घंटे तिकडच ठेवली आणि नंतर त्यांना कळालं की ही मुलगी यांची नाही. मग त्यांनी गावाच्या बाजूला, म्हणजे आम्ही इथं दांगडू करत होतो की आमची मुलगी नाही. त्यांनी काही ह्या सांगळे साहेब आणि सानप साहेब काही ऐकतच नव्हते. पाटील साहेब तर त्यांच्या याच्यातच होते, मिटवायच्या याच्यात, हे ऐकतच नव्हते आमचे. नंतर जेव्हा ती दुसरी गाडी आली पोलिसांची, तेव्हा मग आम्ही हे पाहायला लागले होते मुलगी कुठे म्हणून. तेव्हा त्यांना त्या कोपऱ्यावर मुलगी आणून सोडली होती, शेताच्या त्या तिकडच्या कोपऱ्यावर. काय वर्ष वय होतं मुलीचं? 1 वर्षाची. तिला म्हणजे बोलताही येत नाही, तिला नावही पण सांगता येत नाही. मला कोणी उचलून नेलं की कोणी काय केलं ते पण नाही सांगता येत. परिस्थिती अशी आहे की आम्ही ज्या प्रमाणे फिर्याद दिली त्याच्यामध्ये सर्व इन्ग्रेडियंट्स आलेले आहे, परंतु पोलीस प्रशासनाचं काम आहे की 307 त्याच्यामध्ये लावणे, अपहरण लावणे आणि बाकी 354 जी फिर्याद दिली ती पूर्ण कर्म पोलिसांनी लावले पाहिजे. मनोज दादांनी सांगितलं की 25 तारखेपर्यंत आपण वाट पाहू, आपण सर्व छत्रपतीचे मावळे आहोत. 25ला जर पोलीस प्रशासनानं 300 म्हणजे आज दाखल करतील, आज जर नाही दाखल केलं तर उद्याचे दिवस वाट पाहिली जाईल आणि पुन्हा या ठिकाणी संबंधित आरोपीवर गुन्हे दाखल करण्यासाठी आम्ही पुन्हा एकदा रस्ता रोको करू. 307चे अपहरणाचे गुन्हे दाखल झालेच पाहिजे. सर्वात महत्वाची नुसते गुन्हेच दाखल नाही, गुन्हे दाखल प्रत्येक वेळेसच होत आले आपल्या देशात. रेप झाली तरी गुन्हा दाखल होतो, काही सजा होत नाही. सजा झाली तरी त्याला फाशी होत नाही, कुठंतरी ते सुटूनच जातो. रेप होणं आणि एका पोरीचे पूर्ण कपडे काढणं हे सारखंच झालेलं आहे. त्यामुळं माझं म्हणणं आहे, गुन्हा दाखल केल्यापेक्षा त्याला सजा बी झाली पाहिजे. नाही तर ते बाहेर फिरता जमानतीवर बाहेर निघणार आहेत ते एवढे सोपे नाही. त्याच्यामुळे आमची विनंती आहे सरकारला, त्याच्यावर गुन्हे दाखल करून सजा द्यावी द्यायला. नक्कीच आपण जर पाहिलं हे जे प्रकरण होतं ते अत्यंत धक्कादायक आहे. खरं तर महाराष्ट्रामध्ये हे घडतंय. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती झाल्यानंतर दुसऱ्या दिवशीची ही घटना आहे बुलढाणा जिल्ह्यातल्या चिखला या गावामध्ये. आणि इथल्या जर आपण नागरिकांच्या आणि प्रत्यक्षदर्शी ज्यांच्यावर हल्ला झाला त्यांच्या सुद्धा आपण प्रतिक्रिया जाणून घेतल्या. आरोपींवर लवकरात लवकर कारवाई झाली पाहिजे. 307 सारखे गुन्हे त्यांच्यावर नोंदवण्यात आले पाहिजे. कारण छोट्या मुलीचं देखील अपहरण करण्यात आलं होतं असं यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे. नेमकं आता पोलीस प्रशासन किती गती देऊन या प्रकरणाला पूर्ण त्याची उकल करते आणि आरोपीला तातडीने लवकरात लवकर अटक होते का हे सुद्धा आपल्याला पाहणं महत्वाचं ठरणार आहे. Story.com साठी अभिषेक वरपे, लोणार, बुलढाणा. आणि दुसरं परत काय प्रकार महत्वाची, स्थानिक जातीमध्ये गुन्हेगार असतात, पण गुन्हेगाराची जात एकच, ती म्हणजे गुन्हेगार. काय त्याच्यामुळं आमची सर्वसामान्य लोकांना, सर्व समाजाला विनंती आहे की कुणी आरोपीचं समर्थन नाही, हे महाराष्ट्रासाठी